एका छोट्याशा गावात एक युवक होता, ईशान. आणि तो मेहनती होता, पण त्याच्या मनात नेहमी एक गोष्ट घर करून बसली होती. त्याने स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा होता, मात्र त्याच्याकडे पैसा नव्हता, संसाधने किंवा कोणतीही मदत नव्हती. तरीही त्याने स्वप्न पाहणे थांबवले नाही. एक दिवस त्याच्या गुरुने त्याला एक साधा संदेश दिला. प्रेमाने आणि समर्पणाने केलेल्या प्रत्येक गोष्टीत यश मिळते. त्या दिवशी ईशानने ठरवले की त्याला जिथे जिथे प्रेमाने काम करता येईल तिथे तो सर्व काही झोकून देणार. त्याने छोट्या छोट्या पायऱ्यांनी सुरुवात करण्याचं ठरवलं. गावातील लोकांसाठी तो लहान लहान सेवा देऊ लागला, त्यांना मदत करू लागला. मोफत सल्ला देणे आणि त्यांना लहान लहान कामात मदत करणे, आणि कधी कधी तर त्यांच्याशी फक्त हसून आणि त्यांच्याशी मजेशीर गोष्टी करून असं त्यांनी आधार दिला त्याने. आणि मग त्यांनाही लोकांना त्याचा जो प्रामाणिकपणा होता आणि त्यांच्याप्रती जी त्याची प्रेमळ वागणूक होती ही त्याला भरपूर आवडली. आणि त्याच्याकडे लोक अगदी प्रेमाने येऊ लागले. त्याला लोकांचा विश्वास मिळाला, त्याला लोकांचा पाठिंबा मिळाला. आणि असंच करत करत त्याला भरपूर अशा संधी उपलब्ध झाल्या. आणि बरं का, तेच त्याच्या प्रगतीसाठी अगदी मूलभूत असं साधन झालं. काही वर्षातच ईशानने गावात एक मोठा व्यवसाय उभा केला, आणि जो केवळ त्याच्या कष्टानेच नाही तर त्याच्या इतरांवरील असलेल्या प्रेमाने आणि त्याच्या इतरांना प्रेरणा देण्याच्या वृत्तीने खूप असा मोठा होत गेला. आणि आजही तो काय म्हणतो, यशाचं खरं बीज प्रेम आणि समर्पण आहे. तुम्ही जर मेहनतीने आणि अगदी मनाने प्रेमाने सर्वांशी वागणार आणि एकमेकांना मदत करणार तर तुमच्याकडे यश हे नक्कीच धावून येईल. तर बरं का, ही कथा काय आपल्याला सांगते, यातून आपल्याला काय बरं बोध मिळतो, तर स्वप्नांना उंच भरारी घ्यायला आपण अगदी साध्या प्रेमाने आणि आत्मविश्वासाने सुरुवात केली पाहिजे. कपटाने किंवा आपण कोणाला दुखवून कोणत्याही गोष्टी करून जे यश मिळतं त्या यशाला कधीच आपल्या पूर्णता येत नाही. तर बाकी जेव्हा आपण प्रेमाने सर्वांशी वागतो, आपण उदार मनाने एकमेकांना मदत करतो, एकमेकांच्या सुखात दुःखात सहभागी होतो, तेव्हा नक्कीच आपल्याकडे यश हे धावत येतं आणि बाकी सगळं काही आपोआप घडत जातं. तर ही छोटीशी गोष्ट आहे जी आपण प्रेमाने एकमेकांना शेअर करूया. तुम्हाला जर ही गोष्ट आवडली तर नक्कीच तुम्ही या गोष्टीला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.